नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय कुरकुरीत आणि खुसखुशीत चिवड्याची रेसिपी, ते पण पोह्याच्या चिवड्याची रेसिपी, ज्याला आपण डाएट पोहा पण म्हणतो। हा चिवडा आपण महिना 2 महिना बनवून घरी ठेवू शकतो आणि सकाळी संध्याकाळच्या चहाच्या बरोबर एन्जॉय करू शकतो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स पण देणार आहे, ज्याच्यामुळे तुमचा चिवडा महिना 2 महिन्यांपर्यंत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत राहणार आहे। तर आजची रेसिपी बायको बनवणार आहे। मी नेहमीप्रमाणे तुम्हाला रेसिपीची माहिती देणार आहे। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधीच चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा। हा बघा मंडळी, आम्ही इथं 1 किलो चिवड्यासाठी वापरणारा पोहा घेतलाय। हा थोडासा जाड पोहा असतो आणि याला डाएट पोहा पण म्हणतात। आणि हा पोहा आम्ही एकदम चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेतलेले। खालच्या साईडला थोडासा पावडर वगैरे असते पोह्याची, ते पण व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले। आता आपण फोडणीला स्टार्ट करतोय। त्यासाठी एका कढईमध्ये 1.5 ते 2 वाटी तेल घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं तापून घ्यायचं आहे। तुम्ही जे तेल वापरताय ते सूर्यफूल किंवा सोयाबीनचं तेल वापरा, शेंगदाण्याचं तेल वापरू नका। शेंगदाण्याच्या तेलामुळे काही दिवसांनी चिवड्यामध्ये खवट वास यायला चालू होतो, त्यामुळे शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरू नका। आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप टाका, म्हणजे लांब लांब कापून घेतलेले सुका खोबरा। आता या खोबऱ्याला तांबूस कलर येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। हा बघा, खोबऱ्याला चांगला तांबूस कलर आलेला आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। हा खोबरा आपल्याला नंतरनं यूज करायचा आहे। आता याच तेलामध्ये 1 वाटी ओला शेंगदाणा टाकायचा। आता या ओल्या शेंगदाण्याला पण चांगलं तळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट लागतील शेंगदाणा चांगला तळून घेण्यासाठी। शेंगदाण्याची वरची साल जर फुटायला चालू झाली, पटपट असा आवाज यायला चालू झाला की समजायचं शेंगदाणा तळून रेडी झालेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी फुटाण्याची डाळ टाकायची आणि त्याला पण चांगलं परतून घ्यायचं। डाळ चांगलं परतण्यासाठी 1 ते 2 मिनिट लागतात। डाळीची कलर चेंज व्हायला चालू होते। आता यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। 30 ते 40 लसणाच्या पाकळ्या आहेत। लसूण जास्त बारीक नाही करून घ्यायची, थोडंसं ओबडधोबड ठेचून घ्यायचं। आता लसणाला पण चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये। आता यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। 1 अर्धी वाटी कढीपत्ता टाकलाय आणि कढीपत्त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे। मला असं वाटतं की कढीपत्त्याशिवाय चिवडा काही बनत नसतो, त्यामुळे कढीपत्ता पाहिजे म्हणजे पाहिजेच। कढीपत्त्यामुळे एक वेगळी टेस्ट येते चिवड्यामध्ये। आता गॅस कमी करून घ्या आणि त्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचा लाल मिरचीचा पावडर, बॅडगी मिरचीची पावडर आहे, त्यामुळे चिवड्याला कलर चांगला येईल। आता यामध्ये 2 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा, म्हणजे यामुळे चिवड्याला टेस्ट चांगली येते। आता हा मसाला सगळा चांगला परतून घ्यायचा आहे। यावेळी गॅस कमी करून घ्या, म्हणजे मसाला करपणार नाही खाली। 1 ते 1.5 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं 1 चमचा आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये अर्धी वाटी साखरेची पावडर टाकायची आहे। आपली घरातली नॉर्मल साखरच घेतलेली अर्धी वाटी आणि ती मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। मगाशी तळलेले खोबऱ्याचे तुकडे आता टाकून घेतोय। आता हा सगळा मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1 मिनिटासाठी फक्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हा बघा, चिवड्याचा आपला मसाला आता रेडी झालेला आहे आणि आपला मसाला जो आहे तो पोह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। थोडेसे पोहे कढईमध्ये पण टाकून घेतलेले आहेत आणि जो कढईला मसाला लागलेला आहे तो सगळा पुसून घेतलेला आहे। आता हा मसाला पोह्याला चांगला लावून घ्यायचा आहे। आता थोडंसं गरम असल्यामुळे ते चमच्यानं आम्ही हे करतोय। थोडंसं थंड झालं की मग हाताने चोळून वगैरे आपण त्याला चांगला मसाला सगळीकडे लावून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे हे दोन्ही हाताच्या मध्ये चोळून घ्यायचा, म्हणजे मसाला सगळीकडे लागून जातो। चिवडा काय होतो की तेल वगैरे लागल्यामुळे थोडासा मऊ पडतो, म्हणजे तो कुरकुरीत करण्यासाठी आपण गॅसवरती ठेवलेला आहे। गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आणि चिवडा खालून गरम करून घेतोय आणि पळीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने चिवडा वर खाली असं करत राहायचा, म्हणजे खालचा गरम चिवडा वरती येतो, वरचा थंड चिवडा खाली जातो आणि सगळा तो गरम होऊन जातो आणि चिवडा पण चांगला कुरकुरीत होऊन जातो। हा बघा मंडळी, फायनली आपला पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे। वास तर एकदम भारी येतोय, टेस्ट तर काही विचारूच नका, एकदम झकास झालेलं आहे। तर बघितलं ना मंडळी, पोह्याचा चिवडा बनवणं किती सोपं आणि फटाफट बनवून रेडी होतं। तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा चिवडा कसा झाला ते। आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।